नर्मदे हर नमस्कार। आज आपण एक अशा लोकांशी भेटणार आहोत जे नर्मदाची सफाई पण करतात आणि ओंकारेश्वरवरनं आणि नर्मदा परिक्रमावासींसाठी सेवाही करतात। तर आज आपण आलो आहोत ओंकारेश्वरला आणि इथे प्रकाशदादा पाटील आणि ताई हे कसे नर्मदा मैयाच्या स्वच्छता अभियानमध्ये लागतात आणि परिक्रमावासींची पण सेवा करतात त्यांच्याच मुखातनं ऐकूया। नमस्कार। आज ओंकारेश्वरला आलो आहे आणि ओंकारेश्वरला पाटील दादा प्रकाशदादा पाटील अजून ताई या दोघांबरोबर आज एक भेट घेण्याचा एक सुंदर अवसर मला मिळाला। आपण ओंकारेश्वरवरनं म्हणजे आपलं मूल गाव जे आहे तिकडनं आपण उस्मानाबादहून ओंकारेश्वरला आला आणि इथे नर्मदा परिक्रमा केल्यानंतर असं लक्षात आलं आणि नर्मदा भक्त आहात तर अशी इच्छा झाली की ओंकारेश्वरला येऊन आपण परिक्रमावासींची सेवा करू म्हणून इथे स्वतःचं घर बनवलं आणि इकडनं परिक्रमावासींची सेवा करतात। बिलकुल आईवडिलांसारखं प्रेम आणि परिक्रमावासींना यांच्या हस्ते असतं। स्वतः जेवण बनवतात, त्याच्यानंतर परिक्रमावासींसाठी सकाळचा बालभोग आपल्या आश्रमातनं करतात। ही खूप मोठी गोष्ट आहे। दोघंजणं रिटायर्ड आहेत आणि दोघं असतात, त्यांची मुलं पुण्याला आणि बाहेर आहेत पण इथे राहून सेवा करतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे। तर आपण भेटूया प्रकाशदादांशी। दादा, तुम्हाला अशी सेवा करायची इच्छा केव्हापासून झाली आणि का झाली? हे बघा, पहिल्यापासूनच नोकरीच्या काळापासून आम्ही दत्त मंदिर वर्षी जोडलेले होतो आणि आम्ही 7 वर्ष जे आहेत ना आम्ही आळंदी ते पंढरपूर वारी पण केली आहे दोघांनी। त्याच्यामुळं अशा वातावरणाची आम्हाला सवय आहे आणि रिटायर झाल्यानंतर 5-7 वर्ष घरच्या लोकांची सेवा केली, मुलांची वगैरे। मुलांना सगळं वाटून दिलं आणि कुठेतरी जावं अशी इच्छा होती म्हणून हे ठिकाण आम्ही निवडलं। नर्मदा मैयामध्ये डुबकी मारावी म्हणून आम्ही इकडे आलो आणि शेवटी काही तुमच्यासारखे मित्रमंडळींनी हे सगळं अन्नछत्र वगैरे चालू करण्याची कल्पना सुचवली। करंदीकर म्हणून आहे त्याचे, त्यांनी पहिल्यांदा सुचवलं हे आणि त्यांनी चालू पण केलं आणि त्याची आम्ही आता रिव्ह ओढतोय। हे खूपच मोठी गोष्ट आहे। आपण जुन्या काळामध्ये जसं बघायचो की रिटायर्ड झाल्यावर लोक वानप्रस्थ करायचे, तर हा वानप्रस्थ आश्रमचा एक प्रकार आहे। पण वानप्रस्थ आश्रममध्ये आल्यानंतर सेवा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपलं शहर सोडून इथे जागा घेऊन दोघंजणं राहून सेवा करतायत। तर आपण ताईंना विचारू की शेवटी त्यांना कसं वाटतं इथे राहून, कारण त्यांना नातू आहेत, मुलं आहेत। तर ताई, तुम्हाला नातवंड मुलं सोडून संसार सोडून इथे राहणं हे खूप कठीण होत असेल? आठवण येते पण आता याच्यात तुला मुलं म्हणायचं होतं नाही, काय वाटतं म्हणजे तुम्ही नर्मदा मैयाची जी सेवा करताय नाही, चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं, पण आठवण येत असेल ना? आठवण येते तर तेवढ्या पुरतं। परत कोणी आले लोक परिक्रमाशी आले की विसरून जातो। अच्छा, म्हणजे परिक्रमावासींना मुलांसारखं तुम्ही प्रेम करता, हे मुख्य आहे। सकाळी रोज उठून आणि परिक्रमावासींसाठी ताई बालभोग बनवतात, ही खूप मोठी गोष्ट आहे। चहा बनवतात आणि इकडनं जवळजवळ 200 मीटरवर बाहेर जाऊन चौकावरती स्टॉल लावून आणि परिक्रमावासींना बालभोग देतात। अशी एक मोठी सेवा प्रकाशदादा आणि ताई करतायत। आम्ही हे पूर्वी जेवण पण करत होतो, स्वयंपाक पण करून इथं दररोज 25-30 माणसाला स्वयंपाक करून जीव घालतो। पण आता वयामानानं आम्हाला जे हे होईना गेले, पण आता काही मित्र वगैरे आज सेवेकरी आले की परत इथं जेवणसुद्धा चालू असतं। दुपारी 12 पासून 3 वाजेपर्यंत जेवण पण असतं आणि संध्याकाळी जे परिक्रमावासी काही मुक्कामाला पण असतात। यांनी वरती एक खूप सुंदर हॉल बांधलेला आहे आणि त्या हॉलमधनं परिक्रमावासींची सेवा करतात। तिथे मुक्कामाची जागा आहे आणि आज मी जेव्हा आलो तेव्हा मी बघितलं की एक परिक्रमावासींजवळ कपडे नव्हते पांढरे, तर त्यांनी आपल्याजवळनं कुर्ता, दंड, पायजमा असं त्याला दिलं आणि लोकांना खूपच सुंदर, म्हणजे ज्या हिशोबाने एक परिक्रमावासींना एक आशीर्वाद द्यायला पाहिजे काम करण्यासाठी, असं हे दोघंजणं करतायत। आपण जरूर ओंकारेश्वरला जेव्हाही कधी या तर ओंकारेश्वरच्या जवळच आपलं स्थान आहे, घर आहे। अजून तिथे हे मी तुम्हाला दाखवतो आहे, यांनी पूर्ण पत्ता दिलेला आहे आणि मी ह्याच्यावरती पण टाकीनच, तर तुम्ही इथे येऊन राहू पण शकता। आपली अशी इच्छा असेल की नाही नर्मदा मैयाच्या परिक्रमावासींसाठी काहीतरी सेवा करायची,
तर दादांना येऊन मदतही करू शकता. आणि अशी इच्छा असेल की काही परिक्रमावासींच्या सेवेसाठी, काही अन्नछत्रासाठी पण आपल्याला काही सेवा द्यायची असेल तरी दादांच्या इथे आपण संपर्क करू शकता. नर्मदे हर.